मायभूमी मराठी चॅनलची आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। सर्व जाती धर्माच्या हजारो युवकांचे ताईत बनलेले मुलुक मैदान तोप धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी भाजप नेत्यांच्या दबावाला भीक न घालता सांगली लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे। आता भाजपचे खासदार संजय काका पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे। काकांच्या जत कवठेमंकाळ प्रचार शुभारंभ प्रसंगी भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्याने अपशकुनाचा नारळ फुटला आहे। त्यामुळे पडळकर यांना उघड पाठिंबा मिळणार असल्याने काकांना जागोजागी धक्का बसू लागला आहे। मुख्यमंत्र्यांशी वर्षा बंगल्यावरील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आमदारकी महामंडळाच्या आमिषाला लाथ मारून निवडणूक लढवण्याचा निर्णय गुरुवारी पडळकर यांनी घेतला आहे। येत्या रविवारी त्यांच्या प्रचाराचा नारळ फुटणार असून यासाठी राज्यातील धनगर समाजाचे नेते, जिल्ह्यातील नाराज भाजपचे व इतर पक्षाचे नेते व हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे। पडळकर निवडणुकीस उभारल्यास माढा, सोलापूर व सांगली लोकसभा मतदारसंघात मोठा बदल होण्याची शक्यता गृहीत धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचे नेते किसन जानकर व गोपीचंद पडळकर यांची समजूत काढण्यासाठी वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती। यामध्ये धनगर आरक्षणाबरोबर आमदार अथवा महामंडळाचे आमिष देण्याचा प्रयत्न केला गेला। त्यावेळी पडळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री व राज्यातील भाजप मंत्र्याबाबत आपली कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट करून सांगलीच्या खासदारांची लायकीची भाषा व दादागिरीबद्दल संताप व्यक्त करून जिल्ह्यातील भाजप आमदार व नेत्यांना संपण्याचा डाव कसा सुरू आहे व त्यांना अपमानास्पद वागणूक कशी दिली जात आहे याचा पाढा मांडला। मुख्यमंत्री व भाजप नेत्यांनी जानकर व पडळकरांना चुचकारण्याचा प्रयत्न केला, मात्र पडळकर यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता बैठकीला रामराम ठोकला। बुधवारी राज्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी व हजारो कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर पडळकर यांनी गुरुवारी निवडणूक लढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। पडळकर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे समजताच जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। येत्या रविवारी त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ होण्याची शक्यता असून हजारो कार्यकर्त्यांची फळी कामाला लागली आहे। खासदार संजय काकांच्या जत व कवठेमंकाळ येथील प्रचार शुभारंभ प्रसंगी भाजपच्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी काकांच्या राजकीय कुरघोडीबद्दल प्रचार सभेतच उघडपणे संतप्त भावना व्यक्त केल्याने काकाविरुद्ध आता जनतेतून बंड उठल्याचे स्पष्ट दिसत आहे। काकांच्या प्रचार शुभारंभावेळी संतप्त भावनेच्या अपशकुनाचा नारळ फुटल्याने तंबूसह निघालेलं उंट सैरभर झाल्याची प्रतिक्रिया पडळकर गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार।